जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, कालच्या भागामध्ये आपण बघितले की चोल साम्राज्य भारताच्या दक्षिण भागामध्ये अस्तित्वात आले होते. परंतु हे चोल साम्राज्य स्थापन कोणी केले होते? तर इसवी सन पूर्वच्या काळामध्ये, म्हणजे इसवी सन सुरू होण्या अगोदर 300च्या काळात, म्हणजे इसवी सन पूर्व 300 या काळामध्ये करिकल नावाचे चोल साम्राज्य सम्राट यांनी चोल साम्राज्याची स्थापना कावेरीपट्टणम या शहरामध्ये सुरू केली आणि तिथून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. तो काळ होता संगम काळ. आता संगम काळ म्हणजे नेमकं काय? तर इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 300 हा कालावधी जो आहे 600 वर्षाचा, या काळामध्ये जे काही लिखाण केलं जायचं, कविता असो, ग्रंथ असो, जे काही साहित्य लिहिलं जायचं, त्या साहित्याला एका ठराविक काय असतं, ठराविक ठिकाणी कवी, साहित्यिक, लेखक यांनी बसायचं आणि त्यांची एक समिती कार्य करायची. काय करायची की ज्यांचं कोणाचं लिखाण केलेलं कार्य आहे, कविता आहेत, लेख आहेत, ग्रंथ आहे, त्याची तपासणी केल्या जायची. तपासणी केल्यानंतर त्या समितीमार्फत त्याला ती परवानगी दिल्या जायची की तुमचं हे लिखाण, हे काव्य किंवा ह्या कविता किंवा हे लेख तुम्ही प्रकाशित करू शकता. त्याला संगम काळ असं म्हटलं जायचं. आणि मी मागच्या एका व्हिडिओमध्ये असंच म्हटलं की बाबा अशी कमिटी असायला पाहिजे. कुठलंही जरी लिखाण, आता मी एखादं पुस्तक जर लिहिलं तर ते पुस्तक छापण्यापूर्वी एका कमिटीकडे तपासण्यासाठी गेलं पाहिजे आणि छापून आल्यानंतर सुद्धा ते कमिटीकडे गेलं पाहिजे. ज्या अर्थी लेखकाने काही चुकीचे आक्षेपार्थ काही संवाद त्याच्या ठिकाणी लिहिलेत किंवा काही लेख त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, तो त्या कमिटीला माहीत असायला पाहिजे. आणि छापून आल्यानंतर त्या छापखान्यामध्ये त्या छपाई करणाऱ्या व्यक्तीने त्याच्यामध्ये काय बदल केला की जेणेकरून समाजामध्ये दुष्परिणाम, त्या पुस्तकाचा किंवा त्या ग्रंथाचा दुष्परिणाम व्हायला नाही पाहिजे. या दृष्टीनं माझं एक मत आहे की प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये तशी कमिटी असायला पाहिजे किंवा राज्यामध्ये एक तरी कमिटी असायला पाहिजे. पूर्ण जिल्ह्याचं जिथं कुठं, आता समजा महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, हिंगोली जिल्हा आहे किंवा गडचिरोली जिल्हा आहे आणि पुण्याच्या ठिकाणी ते शिष्टमंडळ आहे किंवा ती कमिटी आहे, तर ते लिखाण, गडचिरोलीवाल्या लेखकाचं लिखाण कुठे यायला पाहिजे? पुण्याला यायला पाहिजे. आणि पुण्याहून आल्यानंतर ते त्यांच्या निदर्शनातून गेल्यानंतर मग छपाईला गेलं पाहिजे. आणि छपाई होऊन आल्यानंतर सुद्धा परत एकदा त्यांच्या निदर्शनातून, ते नजरेतून गेलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत. या दृष्टीनं अशी कमिटी असायला पाहिजे. आता मी माझ्या मनाचं काही सांगत नाही, परंतु समाजामध्ये ज्या काही विपरीत घटना होतात, मागे ते काँग्रेट श्री गोविंद पानसरे यांच्या लिखाणावरून जो वाद निर्माण झाला होता, त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकावरून जो वाद निर्माण झालेला आहे, असे वाद निर्माण व्हायला नको आहेत, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. मग त्याच्यावर शासनाने काय क्रिया करायला पाहिजे किंवा काय निर्णय घ्यायला पाहिजे, हा शासनाचा भाग आहे. परंतु माझ्या मते असं व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आहे, स्वातंत्र्य आहे, सगळ्या गोष्टी, परंतु जसं सेन्सर बोर्डाला नियम असतात, कुठलाही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो त्या सेन्सर बोर्डाची कमिटी बघते, तसंच
पूर्वीच्या काळामध्ये संगम काळामध्ये या गोष्टी व्हायच्या. त्याचा एक नवीन नियम पूर्ण देशामध्ये लागू व्हायला पाहिजे, जेणेकरून देशहिताच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. तर आपण आता चोल साम्राज्याचा विषय चाललेला आहे. ठीक आहे, आपण चोल साम्राज्याच्या काळामधल्या काही गोष्टी जाणून घेऊ. मग चोल साम्राज्यामध्ये ह्या अशा विविध प्रकारचे कवी संमेलन व्हायचे. त्याच्यानंतर धर्मशास्त्रार्थ व्हायचे, धर्मावर चर्चा केल्या जायची. अनेक पंडित त्याच्यानंतर विद्वान वगैरे सर्व एकत्रित यायचे आणि हा प्रकार मंदिरामध्ये व्हायचा. कोणाच्या घरी नाही, कुठे नाही. एका ठराविक मंदिरामध्ये चर्चा केल्या जायची आणि त्या माध्यमातून ह्या प्रश्न समाजामध्ये किंवा धर्माविषयी ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवल्या जायच्या. त्याच्यामुळे हा चोल साम्राज्याचा कालखंड इसवी सन पूर्व 300 पासून सुरू होऊन जवळपास 1500 वर्ष चोल साम्राज्याने आपलं अस्तित्व दक्षिण भारतामध्ये टिकून ठेवलं. दक्षिण भारतातच नाही तर श्रीलंका, जावा, सुमात्रा, अंदमान निकोबार ही बेटंसुद्धा त्यांनी ताब्यामध्ये घेतली. त्याच्यानंतर इंडोनेशिया, त्याच्यानंतर मलेशिया अशा आजूबाजूच्या प्रांतामध्ये त्यांनी आपली सत्ता गाजवली. महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये अरब खाडी असेल, संयुक्त अमिराती असेल, त्या ठिकाणी सुद्धा यांचा व्यापार चालायचा. त्या काळातल्या परदेशातील मोहरा, साऊथ आफ्रिका वगैरे या भागामध्ये त्यांचे जहाज जायचे. त्यांचे जहाजं नागापट्टणम, महाबलीपुरम अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बंदरं होती. त्या बंदरामधून जसं महाबलीपुरम हे फार मोठं त्या काळातलं बंदर होतं, म्हणजे त्या ठिकाणी जहाजं थांबल्या जायची, तिथून त्यांचा व्यवहार सुरू व्हायचा. त्याच्यानंतर नागापट्टणम या ठिकाणाहून सुद्धा त्यांची जहाजं जायची आणि विदेशामध्ये व्यापार व्हायचा, इकडे चीनपर्यंत. त्याच्यानंतर चीन, नेपाळ जे काही भाग असेल त्या प्रत्येक भागामध्ये यांनी आपली सत्ता गाजवलेली. आणि त्या काळामध्ये अनेक देवस्थानं वगैरे अस्तित्वात आली, निर्माण करण्यात आली. इकडे भारताच्या बंगाल किंवा बांगलादेश तिथपर्यंत त्यांची सत्ता होती. हिमालयापर्यंत त्यांनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. आणि हा जो काही राज्यकारभार होता त्याचा उल्लेख चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त मौर्य आणि महाराजा सम्राट अशोक यांच्या शिलालेखामध्ये सुद्धा चोल साम्राज्याचा उल्लेख आलेला आहे. आणि 1500 वर्ष जगाच्या पाठीवर एवढे कालावधीमध्ये राज्य करणारे एकमेव राजघराणे म्हणजे चोल साम्राज्य. त्याच्यामध्ये अनेक राजे होऊन गेले. राजराजेश्वर प्रथम, त्याच्यानंतर राजेंद्र प्रथम यांच्या काळामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, अरब, अफगाणिस्तान या प्रांतामध्ये यांचा जहाजामार्गे व्यापार होता. आणि विशेषतः म्हणजे स्त्रियांना त्या ठिकाणी प्राधान्य होतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बराचसा भाग त्या ठिकाणी बघितलेला आहे. स्त्रियांना काय म्हणजे महत्त्व होतं, त्या कुठकुठल्या पदावर होत्या, राजदरबारामध्ये त्यांना मानाची स्थानं होती, मोठमोठाली पदं होती. विशेषतः सैन्यामध्ये सुद्धा, नौदलामध्ये सुद्धा स्त्रियांना पदं दिलेली होती, अधिकार दिलेले होते. आता जे समजा शेतकरी, कष्टकरी, त्याच्यामध्ये जमीनदार, आपण वडंगई आणि इडंगई कालच्या भागामध्ये बघितलंय. ह्या डाव्या आणि उजव्या लोकांमध्ये जे कारागीर वगैरे होते, कष्टकरी लोक होते. वडंगई म्हणजे कष्ट करणारे, शेतामध्ये काम करणं, लाकडं तोडणं, शेतातून पीक बाहेर काढणं, त्याची मार्केटपर्यंत आणण्याचं काम करणं, हे वडंगई म्हणजे डाव्या बाजूचे लोक करायचे. आणि इडंगई म्हणजे
उजव्या बाजूचे लोक करायचे. उजवा गट आणि डावा गट असे 2 प्रकार त्याच्यामध्ये. तुम्ही इतिहास वाचा, मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. इतिहासाची पानं चाळली किंवा त्याचं संशोधन करून जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की चोळ साम्राज्य किती वर्षापर्यंत होतं, त्यांनी काय काय केलं, त्यांच्या सुविधा वगैरे जनतेसाठी काय काय होत्या, हे तुमच्या सर्व लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये जे कष्टकरी लोक होते, जे मागासलेले लोक होते, यांचा गैरफायदा जमीनदार, ज्याला महाजन वगैरे म्हटलं जातं, किंवा कुलकर्णी, देशपांडे, ते अंमलदार, खासदार जे काय असतील त्या काळातले, त्या लोकांनी या कष्टकरी लोकांचा गैरफायदा घेतला. त्यांना वेठबिगारी लावलं हे ठराविक लोकांनी. आणि भले राजा रात्रीच्या वेळेस वेशांतर करून राज्यामध्ये फिरत असेल वगैरे, तरी ह्या लोकांनी राजाच्या पाठीमागे आजही त्याच पद्धतीनं कार्यपद्धती चालू आहे. राजा भले मुंबईला असो किंवा दिल्लीला असो, इकडं जे कारभार करणारे मुखिया, सरपंच, त्यानंतर आमदार, खासदार, हे आपापल्या परीनं ते कार्य करतात. जसं की पूर्वीच्या काळामध्ये जमीनदारांनी देशमुख, देशपांडे, महाजन वगैरे करायचे त्या पद्धतीचं. तिकडून भले लाख रुपये जरी आले असले जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, पण खाली ते येईपर्यंत रुपया राहतो अशी कंडिशन आजही ती चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये राजांनी राजेशाही जरी होती तरी त्यांनी जनतेच्या फायद्याच्या विविध गोष्टी केलेल्या आहेत. तलाव निर्माण केले, त्याच्यानंतर तलावामधून पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी नेहर म्हणजे पाट निर्माण केले, चाऱ्या निर्माण केल्या, ज्याच्यातून कमीत कमी शेतापुरतं 1 एकर, 2 एकर, 5 एकर अशा साईजच्या एवढाल्या चाऱ्या निर्माण केल्या, त्याच्यातून त्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचू शकेल या दृष्टीनं. त्यानंतर शेतसारा किंवा शेतमोजणीची पद्धत विशिष्ट प्रकारची अशी त्या काळामध्ये चोळ साम्राज्यामध्ये अस्तित्वात होती. आता त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जमीन मोजणीचे वेगवेगळे साधनं उपलब्ध करून दिले, तो भाग वेगळा. कारण चोळ साम्राज्य संपल्यानंतर पांड्य साम्राज्य आलं. पांड्यानंतर काही मुघल, मुस्लिम, पोर्तुगाली, बाहेर देशाचे राज्यकर्ते अस्तित्वात आले आणि त्यामुळे चोळ साम्राज्य हे पांड्यांनी केलेल्या पराभवामध्ये, म्हणजे राजेंद्र तिसरा याचा पराभव पांड्य घराण्याने केल्यामुळे, शैलेंद्र नावाचा पांड्य घराण्याच्या लोकांनी त्या ठिकाणी पराभव केल्यामुळे चोळ साम्राज्य त्या ठिकाणाहून अस्तित्वच संपलं. परंतु ह्यांच्या काळामध्ये ह्यांनी श्रीविजय नावाचं जे राज्य आहे इंडोनेशिया वगैरे, तिथल्या राजाचं नाव शैलेंद्र. या शैलेंद्र राजाला नागापट्टणम या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यासाठी गाव दान दिले. राजा शैलेंद्र हा बौद्ध धर्माचा प्रचारक होता, त्याचा आश्रय घेतलेला होता, त्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला होता. अशा अवस्थेमध्ये या चोळ साम्राज्याने नागपट्टणम या ठिकाणी एक गाव, मोठं मोठं शहर या शैलेंद्र राजाला दिलेलं होतं. कशासाठी? किंवा तुम्ही इथं आमच्या गावामध्ये, आमच्या राज्यामध्ये काय करा, तुम्ही बौद्ध धर्माचं विहार बांधा आणि या ठिकाणी राहून तुम्ही बौद्ध धर्माचा प्रचार करा. पाहता प्रत्यक्ष चोळ घराणे हे महादेवाचे परम भक्त होते. काय होतं, महादेवाचे म्हणजे शिवभक्त होते, शिवाचे भक्त होते. तरी त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी अख्खं गावच्या गाव त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि हा नागापट्टणम एक त्या काळातील सर्वात मोठे बंदर म्हणता येईल. त्या ठिकाणी
विदेशात जाण्यासाठी त्या ठिकाणाहून जहाजं वगैरे जायची आणि ह्या जहाजाच्या मार्फत भारतीय मसाले जसं लवंग, विलायची, काळी मिरी, त्याच्यानंतर जे मसाल्याचे पदार्थ आहे दालचिनी वगैरे हे विदेशामध्ये जाऊन विकायचे आणि तिकडून त्याच्या बदल्यामध्ये सोन्याने भरलेली नाणी असलेली जहाजं हे चोल साम्राज्य घेऊन यायचं भारतामध्ये. म्हणजे यांचं वर्चस्व किती होतं आणि म्हणजे मसाल्याच्या बदल्यामध्ये हे सोनं घेऊन यायचे. त्याच्यामध्ये काही मलमलचे बंगालमधले तयार झालेले मलमलचं कापड असेल, जे एका काड्याच्या डब्बीमध्ये म्हणजे एवढी ती 2 ते 2.5 इंचाची काळी डब्बी असती. तिच्यामध्ये पूर्ण 9वारी साडी मलमलची बांगलादेशामध्ये तयार झालेली त्या डब्बीमध्ये बसायची. त्यावेळेस बांगलादेश हा भारताचा एक अविभाज्य घटक होता. परंतु इंग्रजांनी प्रत्येक देशाची फाळणी केली. इंडोनेशिया भारतापासून अलग केला, फिलिपिन्स अलग केला, त्याच्यानंतर मालदीव अलग केला, दमण अलग केला. असे म्हणजे सुमात्रा, जावा बेट हे सुद्धा बेटंसुद्धा त्यांनी भारतापासून अलग अलग केले. आणि कशासाठी की त्यांना राज्य करता यावं अशा दृष्टीने त्यांनी रचना तयार केली. कोणी? इंग्रजांनी भारताच्या विरोधात. आणि बंधू आणि भगिनींनो, करिकालन यांनी सुरू केलेल्या चोल साम्राज्याचा इतिहास कालच्या भागामध्ये बघितला. आजच्या भागामध्ये आपण बघितलं की 1500 वर्षे त्यांनी भारतावर हिमालयापासून तर श्रीलंकेपर्यंत आपली सत्ता गाजवली. आणि तेवढ्यावरच भागले नाही तर इकडं ईशान्य भारताच्या कोणामध्ये किंवा वायव्य भागामध्ये, आग्नेय भागामध्ये सर्व ठिकाणी त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं 1500 वर्ष. परंतु तिसऱ्या राजेंद्र चोल यांचा पराभव पांडे घराण्याने केल्यामुळे या चोल साम्राज्याचं अस्तित्व संपलं आणि त्या ठिकाणी त्या राजघराण्याचा लय झाला. बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला माहिती कशी वाटली? आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बराचसा भाग बघितला. त्यांनी ताम्रपत्र कसे दिले, काय दिली, त्यांचं कार्य बघितलं. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर समजा आणखी काही माहिती तुमच्याकडे असेल तर मला शेअर करा. माझ्या ज्ञानामध्ये वाढ होईल, माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि ज्ञान दिल्याने त्याच्यामध्ये वाढ होते. हा भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा इतिहास आहे की ज्ञान दिल्याने ज्ञानात वाढ होते, ते कमी होत नाही, त्याची चोरी केल्या जात नाही. आज जर समजा मी लिहून ठेवलं तर ती वाढ होणारच, परंतु ज्ञानाची चोरी होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये याच पद्धतीनं, ज्याला आज आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो, पूर्वीच्या काळामध्ये आपले ऋषीमुनी मुखोद्गत ज्ञान सांगायचे, वाचून ज्ञान सांगत नव्हते. नंतरच्या काळामध्ये लिखाणाची पद्धत आली, ती गोष्ट वेगळी. परंतु आपल्या पूर्वजांनी मौलिकरित्या ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि होईल तिथपर्यंत मी सुद्धा त्याच पद्धतीनं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडं काही जर माहिती असेल हिमालयापासून तर श्रीलंकेपर्यंतच्या भारतीय इतिहासाची तर मला कळवा. मी ते आनंदाने स्वीकार करेल, कारण ती माझ्या देशाची माहिती आहे, माझ्या मातृभूमीची माहिती आहे. मला अभिमान आहे. तुम्ही जे ज्ञान सांगाल त्याच्यामध्ये निश्चितपणे मला आनंद वाटेल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा, आपल्या नातेवाईकांना पाठवा की आपल्या देशाची माहिती हजारो वर्षापूर्वीची आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी फक्त त्या खारीच्या वाटेच्या हिशोबानं करतोय. तर तुम्हाला ते कसं वाटेल किंवा त्या ज्ञानाबद्दल, तुम्हाला माहितीबद्दल काय वाटतंय मला अवश्य कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व नातेवाईकांना हा व्हिडिओ
आणि माझे मागचे व्हिडिओसुद्धा भरपूर आहेत यूट्यूब चॅनलवर. ते सुद्धा आपल्या नातेवाईकांना शेअर करा. ते बघा तुम्ही, तुम्हाला कसे वाटतील, काय वाटतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.